कीर्तन 9 पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग। बाबा अहंकार निशिगन दाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखट गा, नर हरी राम गोविंद वासुदेवा, नर हरी राम गोविंद वासुदेवा, एक बोली सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमू धरावा, तेने ब्रह्मानंद होईला गवागा, नर हरी राम गोविंद वासुदेवा, नर हरी राम गोविंद वासुदेवा, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, तुटेल पातकांचा थारा, कळी काळासी धाकदर रग, नर हरी राम गोविंद वासुदेवा, नर हरी राम गोविंद वासुदेवा, अनुहात वाजते टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, अनुभवे तन्मय सकळ, नाम म्हणे केशव कृपाळुगा, नर हरी राम गोविंद वासुदेवा, नर हरी राम गोविंद वासुदेवा। या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात की परमार्थ कशाला म्हणावे, व परमार्थाचा म्हणजे देहातील देव भेटल्याचा आपला अनुभव त्यांनी यात दिला आहे। पूर्वीच्या संतांनी जो परमार्थ केला तोच आपल्याला मिळवून घ्यायचा आहे। शेवटचा अनुभव सर्वभूती भगवत तत्व झाल्याचा ह्यात प्रसिद्ध करतात। अनेक योनीच्या ठिकाणी हा जीव फिरून आला असून दुःख भोगीत आहे, तरी त्यास अक्षय समाधान प्राप्त करून घेणे जरूर आहे। संतांच्या अनुभवाप्रमाणे अविनाशी समाधान जीवांनी मिळवून घेणे अवश्य होय। ते समाधान धनापासून, स्त्रीपासून व बहिरंग देवापासून श्रेष्ठ आहे। आता हे समाधान पलीकडे आत्मदेवापाशी आहे व अलीकडे जीव आहे। परमात्मा पलीकडे आहे हे नाथांनी वर्णिल्याप्रमाणे, पैल तिरी हरी वाजवी मुरली, मध्ये भरली यमुना, कैसी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा। अलीकडे जीव व पलीकडे देव असून दोघांमध्ये अहंकार रूपी यमुना नदी भरलेली आहे। देव निर्गुण निराकार आहे असे म्हणावे तर त्या देवाचे अस्तित्व असल्या वाचून मुरलीचा आवाज कसा येईल? पण आवाज ज्या अर्थी अनुभवी लोकांना ऐकू येतो त्या अर्थी तो आहे हे सिद्ध होते। बाबा अहंकार निशी घनदाट असे नामदेव महाराज म्हणतात व नाथ महाराज याच अहंकाराला यमुना म्हणतात व हीच अहंकार रूपी यमुना नदी जीव शिव परमात्मा यामध्ये आडवी आहे। आता आम्हाला ही नदी ओलांडून पलीकडील परमात्म्याचे दर्शन घेऊन त्याचा अनुभव घ्यायचा आहे। या अहंकार रूपी अंधारात गुरुवचनाची पहाट म्हणजे उजेड झाल्याशिवाय तो देव आम्हाला दिसणार नाही व त्याच्या मुरलीचा आवाजही ऐकू येणार नाही। हा अहंकार सत्वगुणी अपरोक्ष ज्ञानापर्यंत गडद आहे। हा जाण्याकरिता संतांनी मार्ग दाखविल्याप्रमाणे मार्गी बहुतयाच गेले साधू संत। आपण गुरुवचनाची पहाट उजळण्यासाठी सद्गुरूकडे गेले पाहिजे। अहंकार 3 प्रकारचे आहे। रजोगुणी तमोगुणी हे मध्यम होत व सत्वगुणी अहंकार हा जाण्यास फार कठीण आहे। याच्या क्रिया येणेप्रमाणे तीर्थे व्रते जप तप दान अनुष्ठान व परोक्ष ज्ञान अनन्य भावाने सद्गुरूला शरण जाऊन माझे दुःख हरण करा अशी विनंती करावी। ही नरतनू एकदाची गेली म्हणजे अनेक योनी दुःख भोगावे लागेल व पुन्हा मिळणार नाही। याकरिता नरदेह मिळाला आहे तर त्याचा फायदा घेऊन जीवाने जन्ममरणाचे दुःख नाहीसे केले पाहिजे। नरदेहाची या गावा, जे आले तिगा पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या। आपली योजना आपणच केली पाहिजे। बायको पुत्र धन व देव इतर यापैकी कोणीही साध्य होणार नाही। नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळे ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे,
तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. देहामध्ये षटचक्राच्या ठिकाणी आत्माराम आहे. तो चक्रपाणी देव वाचून तुला कोणी सोडविणार नाही. सर्व जीवमात्रांनी याचा विचार जरूर केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आता आपण आत्मा, जीव, मन व देह या चारही वस्तू देहालाच म्हणतो. ह्या चार वस्तू निरनिराळ्या असून त्यांच्या क्रियाही वेगवेगळ्या आहेत. याचे आम्हाला ज्ञान नाही. जीवाला वाटते मी अखंड अजरामर असावे. त्या जीवाला तू देह का म्हणतोस? जीव ज्ञानवान सारखा नित्य आहे व देह जड असून नाशवंत आहे. पण जीवाने अन्य अहंकार घेतला आहे म्हणून दुःख भोगतो. संत म्हणतात, अमर आम्हा खरे की खोटे पहा हे. न म्हणा देह मी ऐसा, मग भरवसा कळेल. करिता या जीवाचे ज्ञान झाले पाहिजे. म्हणून संतांकडे गेल्याशिवाय हे ज्ञान होणार नाही. संतांना अनन्य भावाने शरण जा, म्हणजे ते हे सर्वच ज्ञान करून देतील. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. निवृत्तीत देव मुरली वाजवीत आहे, याचे ज्ञान ते करून देतील. ते तत्वज्ञान असून बाकीचे जड आहेत. संत अध्यात्मज्ञानाचा बोध करतात. पुढे हा जप कोटपर्यंत केला पाहिजे, तर एक बोली सुस्पष्ट बोलावा. तेथपर्यंत आपण जे नाम प्रणवाचे अंतःकरणात चालू आहे ते आपल्याला सहज ऐकू आले पाहिजे. तोपर्यंत त्याचे ध्यान करायचे आहे. सर्व घटामध्ये ही परमात्म्याची बोली आहे व देव बोलतो, पण आम्हाला ऐकू येत नाही. हाच सर्व देहांचे ठिकाणी व्यापक नारायण आहे. संसाराच्या आवृत्तीने ती बोली आम्हाला ऐकू येत नाही. ती मागील संतांना ऐकू येत होती. प्रमाण कबीर साहेब म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. याचप्रमाणे सर्व संत म्हणतात, नाम घ्या नाम घ्या, म्हणजे हे नाम बोली जाणून घ्या. वैराग्ययुक्त ध्यान केले म्हणजे ते नाम किंवा ती बोली ऐकू येईल. या नामाचा चांगला उच्चार ऐकू आल्यावर पुढे तसेच ध्यान केले असता अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ वगैरे अनुभव लागतील. अनुहत टाळ ऐकायला येतील, मंजूळ गाणे ऐकू येईल. सर्व उर्म्या म्हणजे वृत्त्या ते जप होतील. जीव व आत्मा यांचे ऐक्य होईल. मग पुढे श्रीगुरूंची कृपा होऊन ते शिष्यावर आपला शक्तिपात करून समाधी लावून देतील. नामा म्हणे देव देही दाखविला, उपकार केला खेचराने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्यापती बैसविले, बाप रखमादेवीवर विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. याप्रमाणे या कीर्तनाच्या अभंगात नामदेव महाराज म्हणतात, मला ब्रह्मीचा अनुभव सद्गुरूंनी आणून दिला. मग पुढे सुटला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख होये या शरीरा, तुटला पातकांचा थारा, कळी काळासी धाकदरा राग. सुटला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख होये या शरीरा, तुटला पातकांचा थारा, कळी काळासी धाकदरा रागा. सद्गुरू अपरोक्ष बोधाने समाधान प्राप्त करून देतात व पुढे शिष्यास खालील अनुभव येत जातात. ते असे: पहिला, औटपीठ लागून त्या ठिकाणी एक बोली ऐकण्यास येते. दुसरा, गोल्हाट, यामध्ये अनुहत टाळांचा ध्वनी ऐकू येतो. तिसरा, भ्रमरगुंफा, यामध्ये मंजूळ गाण्याचा ध्वनी ऐकू येतो. व चौथा, सहस्रदळ, यामध्ये शीतळ शांतीचा वारा म्हणजे अलोट समाधानाचा अनुभव शिष्यास प्राप्त होतो. या वर दिलेल्या अनुभवांच्या योगाने पातकांचा थारा तुटून लिंगदेहाची गाठ सुटते. ती गाठ या मनाने जडाची व चैतन्याची दिली आहे. संतांसारखा अनुभव जर आपणास आला नाही तर आपला परमार्थ व्यर्थ आहे. कोणी साधक नेत्रद्वाराने ब्रह्मीच्या अनुभवात जातात. त्यांना कोटी चंद्रांचा प्रकाश अनुभवास येऊन आपला देह दूर पडलेला दिसतो. तुझी या निढळी कोटी चंद्रप्रकाशे, त्यालाच विश्वरूप दर्शन म्हणतात. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपमा. कोणी साधक कर्णद्वाराने ब्रह्मीच्या अनुभवात जातात. अनुहत, टाळ, नाद हे कर्णद्वाराचे आहेत. देह 8 आहेत. 4 पिंडीचे, 4 ब्रह्मांडांचे. यांचे विवरण होऊन
अनुभव ज्ञान झाले पाहिजे. ते विवरण स्पष्ट रीतीने आमच्या स्वानंद प्रबोध पुस्तकात दिले आहे. लिंगदेहाचा तणका तुटेल तेव्हाच हा अहंकार जाईल. बाबा अहंकारनिशी घनदाट. जीवाच्या व शिवाच्या दरम्यान हा अहंकार रूपी धोंडा बसला आहे. तेथून हा धोंडा निघाला पाहिजे. अगोदर आम्हाला जीवाचे ज्ञान नाही, तर हा तेथून काढणे फार कठीण आहे. हा इतका खोल आहे की तो शब्द ज्ञानाने निघणार नाही. मूळचे अहंग गेले व दुसरे येऊन बसले, मूळचे टाकले व दुसरे धरले. याला निघण्याला अनेक उपाय जरी केले तरी हा जागचा हलणार नाही. परंतु याला निघण्यास एकच उपाय आहे व तो असा की गुरुवचनाची पहाट फुटली पाहिजे. म्हणजे गुरुकृपेचा सूर्योदय शिष्याच्या अंतःकरणात झाल्याखेरीज हा निघणार नाही. नम्रतापूर्वक मोठ्या विनयाने व लीनतेने सद्गुरूची करुणा भाकून त्यांना विनंती करावी की देवा, आता मला या संसार दुःखातून सोडविणारा तुमच्याशिवाय कोणी नाही. मी या संसाराच्या त्रिविध दापाने अगदी जर्जर झालो आहे. धाव धाव रे आता दीनवत्सला रामा, संसार संगे दोषे मी गुंतलो कामा. परमार्थ कशाला म्हणावे कोणास समजत नाही. भागवत ज्ञानेश्वरी खेरीज शुद्ध परमार्थ नाही. नाथ भागवताचे सार काय आहे तर एक गुरुभक्तीच आहे. ज्ञानेश्वरीचे सार काय तर निर्गुण ज्ञानाचे महत्त्व, कोण परमात्मा, कोण वस्तू, देव कोण आहे वगैरे. हेची भक्ती हेची ज्ञान, एक विठ्ठलचे जाना. काही नेनोनिया आन, एक विठ्ठलची जाना. भक्ती माता भेटली बरवंट, तेथे मार्ग दाविला चोखट गा. गुरुभक्ती करून चौथी भक्ती उपतिष्ठिली म्हणजे कंठी प्रेम दाटे, नयनी नीरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अनादि निर्गुण परमात्म्यापासून प्रेमाचा झरा फुटून अहंकार रूपी धोंडा जीवाच्या उरावरील बसलेला दूर लोटून दिला जाईल. मग पुढे अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. मग सर्वाभूती भगवत भाव, देव कोण तर भक्तीच, ज्ञान कोण तर भक्तीच. हेची भक्ती हेची ज्ञान, एक विठ्ठलची जाण. हिलाच चौथी भक्ती म्हणतात. याला ज्ञानाचे विज्ञान म्हणतात व ही भक्ती तोडल्याने तुटत नाही. ही भक्ती जन्मली म्हणजे पुढे सुटेल शीतळ शांतीचा वारा. दुसरे इतर भक्तीचे प्रकार आहे. रजोगुणी प्रेम, तमोगुणी प्रेम, सत्वगुणी प्रेम व ही भक्ती शुद्ध सत्वगुणी प्रेमाची आहे. हिलाच निर्गुणी प्रेमा म्हणतात. विषयाविन आनंद, तया नाव ब्रह्मानंद. ते प्रेम आवडे विठोबासी. या भक्तिप्रेमामध्ये आम्हाला निरंतर राहायचे आहे. दृढ अपरोक्ष होण्याकरिता गुरुभक्ती केली पाहिजे. संत समागमे सर्व भावी हरी, न सांगता करी सर्व काम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.